मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर की मी देह नाही, देहाहून भिन्न आहे. देहाहून भिन्न असणारा मी अकर्ता आणि अभोक्ता आहे. आणि सर्व देहाहून भिन्न असणारा मी अकर्ता अभोक्ता असून सर्व देहांमध्ये एकच आहे, म्हणजे एकरूप आहे. आणि एकरूप असणारा मी नित्य आहे, म्हणजे सत स्वरूप आहे, त्रिकाला बाधित आहे. मी स्वयंप्रकाश ज्ञान स्वरूप आहे आणि मी आनंद स्वरूप आहे. याविषयी चालले मी सच्चिदानंद स्वरूप आहे याविषयीचं चिंतन चाललंय. आणि त्याच्यामध्ये मी आनंद स्वरूप आहे हे सांगतात. तर आनंद स्वरूप म्हणजे मीच फक्त आनंद घनीभूत आनंद फक्त माझ्याच स्वरूपाचा आहे, दुसरा कुठल्याही ठिकाणी आनंद नाही. म्हणजे विषयात आनंद मुळीच नाही असं सांगतात. विषयात आनंद नाही तर मग लोकांची विषयाच्या द्वारा आनंद संपादन करण्यामध्ये प्रवृत्ती का, त्याचं स्पष्टीकरण दिलं की ज्यावेळेला अनुकूल विषयाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा निर्माण होते तेव्हा ती अंतःकरणवृत्ती चंचल होते. आणि जेव्हा तो अनुकूल विषय आपल्याला प्राप्त होतो, अनुकूल विषय प्राप्तीची इच्छा निर्माण झाली की वृत्ती चंचल होते. चंचल वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होत नाही. आणि ज्यावेळेला अनुकूल विषय प्राप्त होतो तेव्हा ते वृत्ती निश्चल होते किंवा त्या वृत्तीच्या ठिकाणी चंचलतेचा अभाव होतो किंवा चंचल वृत्तीचा अभाव होतो. आणि त्यावेळेला वृत्ती निश्चल असल्यामुळे निश्चल वृत्तीमध्ये त्या वृत्तीचं अधिष्ठान चैतन्य तिथंच आहे, म्हणजे आत्मा. प्रत्येक आत्मा आनंद स्वरूप आहे आणि त्या आनंद स्वरूप आत्म्याचं म्हणजे आत्मानंदाचं वृत्तीमध्ये भान होतं. आता होतं काय की अनुकूल विषयाची प्राप्ती, अंतःकरण वृत्तीची स्थिरता आणि त्याच्यामध्ये आत्मानंदाचं भान, या सगळ्या गोष्टी एककालामध्ये होतात. म्हणजे एकाच क्षणी होत असल्यामुळं जीवाला असा भ्रम होतो की हा आनंद विषयाचा आहे, कारण अनुकूल विषय प्राप्त झाला त्याच वेळेला आत्मानंदाचं भान झालं. कारण खरं होतं की तो वृत्तीच्या स्थिरतेमुळं तो आत्मानंदाचं भान झालं. आणि वृत्तीच्या स्थिरतेला कारण कोण झालं? अनुकूल विषयाची प्राप्ती. पण तो आनंद विषयापासून मिळाला नाही, तो आनंद जो मिळाला तो आत्म्याचाच आनंद आहे, अशी प्रक्रिया श्री गुरूंनी शिष्याला सांगितली. परंतु त्यांनी जे शब्द ऐकले तर त्यांचा तात्पर्य किंवा त्यांचा आशय भाव त्याच्या लक्षात आला नाही. आणि त्यामुळे त्यांनी सांगितले की अनुकूल विषय प्राप्त झाला की वृत्तीचा काय होतो, त्यांनी सांगितलं तर चंचल वृत्तीचा अभाव होतो. वृत्तीचा अभाव त्यांना अपेक्षित नाही, वृत्ती असते तिथं, पण ते बोलताना असं म्हटले की चंचल वृत्तीचा अभाव होतो. मग त्यांनी त्याचा अर्थ असा घेतला की वृत्तीचा अभाव होतो. आणि वृत्तीचा अभाव होतो ना अजून आत्मानंदाचं भान होतं यांनी सांगितलं ना, तर त्यांनी सांगितलं वृत्तीचा अभाव होतो आणि दुसरी वृत्ती उत्पन्न झाली नाही, याला म्हणतात वृत्ती संधिकाल. म्हणजे एक वृत्ती निघून गेली, दुसरी वृत्ती अजून उत्थापन झाली नाही, मधला जो काळ आहे त्याला म्हणतात वृत्ती संधिकाल. त्याला वेदांतामध्ये तुष्णी भाव असं म्हणतात, तुष्णी अवस्था, ज्याच्यामध्ये म्हणजे निर्वृत्तिक स्थिती असंही त्याला म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला निकराचा आत्मभाव असं म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी वृत्ती विवर्जित असा जो काल आहे. खरं तर परमार्थामध्ये खरा आनंद भोगायचा असेल तर वृत्ती संधिकाल वाढवत गेलं पाहिजे. निकराचा आत्मभाव म्हणजे ज्याच्यामध्ये आता एक वृत्ती निघून गेली आणि दुसरी आली नाही, असा जर आपला समजा 2 सेकंदाचा काळ गेला, नंतर 3 सेकंद 4 सेकंद, मग असं करता करता वाढतं. तर त्यांनी सांगितलं की रामतीर्थांनी सांगितलं की असं जर 2 मिनिटाचा काळ झाला तर त्याला निर्विकल्प समाधीचा लाभ होतो. 2 मिनिटं जर मनुष्य वृत्ती विवर्जित राहिलं तर त्याला निर्विकल्प समाधीचा लाभ होतो. आणि अशा वेळेला त्याच्या अनंत जन्मातल्या असणाऱ्या सगळ्या पापवासना किंवा पुण्यकर्माच्या वासनांची पूर्णपणे दग्धता होऊन जाते, वासना दग्ध होऊन जातात. आणि मग असा जो पुरुष आहे त्याला अनुकूल विषय प्रतिकूल विषय ह्या दोन्हींची जाण वाटत नाही किंवा त्याच्याविषयीची उपेक्षा बुद्धी होते. त्याच्याविषयी म्हणजे अनुकूलताही वाटत नाही आणि प्रतिकूलताही वाटत नाही. तो आपल्या आत्मानंदाचं त्याला झळक लागल्यामुळं तो त्याच्यामध्ये नित्य निरंतर रममाण होतो. आणि ही मनुष्य जीवनाची सर्वात मोठी पराकोटीची स्थिती आहे की मनुष्य ब्रह्म स्वरूप होऊ शकेल, परंतु अंतःकरणाची स्थिती करणं अवघड आहे. त्या ज्ञानाचं काय, गुरुने सांगितलं की तत्वमसी हा मी ब्रह्म आहे असा निश्चय होतो, त्या निश्चयाने तो जीवनमुक्त होतो, नंतर विदेह कैवल्याला प्राप्त होतो. परंतु जीवन जगत असताना विक्षेप पण नाही आणि आवरण पण नाही आणि मल पण नाही. मल, विक्षेप आणि आवरण यांचं पूर्णपणे निर्मूलन झालं. अशा प्रकारच्या ज्या स्थितीत जो जीवनकाल जातो तो विशेष धन्य आहे की ज्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं की ब्रह्मरस गोडी तयासी फावली वासना निमाली समूळ ज्याची.
नाही त्या विटाळा अखंड सोवळी, उपाधी वेगळी जाणीवेच्या, मन हे निश्चळ झाले एके ठाई, तया उने काही निज सुखा, तुका म्हणे त्याचे पायी पायी पोषण, होऊन या वास करीन तेथे. तुकाराम महाराजांची इच्छा जी उत्कट इच्छा, कोणत्या महापुरुषाची भेट व्हावी, तर त्याचं म्हणजे त्याच्या पायाचे पाय पुसण्याचं वस्त्र मी होऊन राहील आणि तिथंच वास करीन. कोणता? असा जो पुरुष आहे, मन हे निश्चळ झाले एके ठाई, तया उने काही निज सुखा. आपण वेदांताचं चिंतन करताना किंवा श्रवण करताना ही एक गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे की आपल्याला वाटतं की श्रवण मनन निधिध्यासनाच्या अंतरंग साधनाच्या द्वारा आपण साक्षात्कार करू, आपल्याला साक्षात्कार होतो. पण साक्षात्कार झाल्यानंतरही जीवन राहतं की नाही, उरले उपाधी कारणे. तर त्यावेळेला ही जी अंतःकरण उपाधी, ती उपाधी पूर्णपणे अधिष्ठानात लीन करण्याचा केलेला जो अभ्यास आहे, तो खरं परमार्थाचं जे आपण केलेलं जे फलित आहे तो देत असतो. शंकरानंदांचं चालू आहे आपलं आता, त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा वारंवार ते निर्विकल्प समाधीचा अभ्यास करा असं सांगतं. आता तो अभ्यास कसा करायचा? कोणाला नाम समाधी लागेल, कोणाला योग समाधी लागेल, कोणाला हे ज्ञानचिंतन करता करता त्याला लागेल, कोणाला निर्वृत्तिक अवस्थेचा अभ्यास चित्ताचा निरोध करून लागेल. परंतु कोणत्याही रीतीनं अशी स्थिती एका मनुष्याचं मरेपर्यंत जर अंतःकरण असतं, अंतःकरण नावाचा पदार्थ कुठपर्यंत राहतो? जोपर्यंत विदेह कैवल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत, तोपर्यंत ब्रह्मज्ञानानंतर त्याचा बाध होतो आणि त्याचा नाश कधी होतो? देहपातानंतर त्याला विदेह कैवल्याच्या कालामध्ये त्याला अंतःकरण राहत नाही. कारण का? काहीतरी वासना असतील तोपर्यंत अंतःकरण या देहातून दुसऱ्या देहात जाईल. तर न तस्य प्राणा उत्क्रामंती इह एव समविनियंते. उपनिषद सांगतात की त्याच्या प्राणाचं उत्क्रमण होत नाही, ते आपल्या स्वरूपातच लीन होऊन जातं. अशा प्रकारची स्थिती कधीही त्याच्याबद्दल संशय किंवा विपर्य होणार नाही. याच्यासाठी हा अभ्यास जो आहे तो खरा वेदांत परंपरेमध्ये आलेला आहे, सांगितलेला आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला हे शब्दाचं चिंतन करत असताना शब्दाच्या अर्थाकडे आपण जोर येतो. काल त्यांनी सांगितलं ना, तर काय पदाला आपण विषय करतो. आपली वृत्ती पदार्थ वाक्यार्थ गोचरम्य, पदार्थ किंवा वाक्याला जाणते, न तू वस्तू गोचरत्व. परंतु ब्रह्मवस्तूला विषय करत नाही. विषय जर वृत्तीनं केलं तर ती त्याच्याशी काय होते? तत्काल एकरूप होऊन जाते. आणि हा पण अभ्यास केला पाहिजे. पण हा अभ्यास कधी? आताच आपण गेलो आणि डोंगरावर गिरीकंदरामध्ये राहिला आणि चिंतन करायला लागलं की आता काही नाही, खरं जर मला निर्विकल्प समाधीचा लाभ व्हावा तर हा होणार नाही. कारण त्यांनी श्रवण करून नेमकं मनाचं तत्व काय आहे, जगाचं तत्व काय आहे, आत्म्याचं तत्व काय, हे श्रवणातून कळून घ्यायचे. आणि कळून घेतल्यानंतर जर आपल्याला याच्याविषयी संशय नाही, माझा आत्मा ब्रह्मच आहे ही श्रुती प्रमाण सांगते, युक्तीनं सिद्ध होतं, श्रवणात झालं, मननात झालं. आता फक्त विपरीत भावना प्रतिबंध करते. त्या विपरीत भावनेच्या निवृत्तीसाठी अखंड आत्माकार वृत्ती करायची, अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून अंतःकरणाची ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिती करायची. हा आता आपल्याला अभ्यासच करणं बाकी आहे. असं जर मनाने पूर्णपणे खात्री दिली म्हणजे याचा अर्थ आपल्या ठिकाणी शास्त्र चिंतनाची आपल्याला गरज कधी राहत नाही. कोणत्याही प्रमाणाविषयी शंकाच नाही. सगळ्या शास्त्राचं तात्पर्य जीव आणि ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन करत. मननाने जेव्हा स्वप्नादिकाचा दृष्टांत घेतो आपण, जगत मिथ्या याच्याबद्दल संशय नाही. नंतर जीव ब्रह्माचा उपाधीमुळे भेद आहे, घटाकाश मठाकाश याचं चिंतन केलं, घटाकाश महाकाश, याच्यामुळे यौक्तिक चिंतनाने ही गोष्ट सिद्ध झाली. प्रमेया संभावना नाही आणि प्रमाणावर संभावना नाही, राहता राहिली विपरीत भावना. आता विपरीत भावनेचं निवर्तक आहे निधिध्यासन. आणि ते निधिध्यासन सोडून आता आपण किती श्रवण करीत बसलं आणि किती पुन्हा मनन करीत बसलं, काय उपयोग आहे का त्याचा? धुतलेला कपडा जो आहे तर त्या धुतलेल्या कपड्याला धुवून पुन्हा पुन्हा काय होणार? फाटून जाणार. उलट चित्तशे शुद्ध आहे कर्मण तो वस्तू उपलब्ध आहे. चित्ताच्या शुद्धीसाठी कर्म आहे, वस्तूच्या प्राप्तीसाठी नाही. मग आपल्याला वस्तूच्या प्राप्तीसाठी जर त्याचा उपयोग नाही तर आता ज्या कर्माचा सिद्ध उपयोग काय होता? अंतःकरण शुद्धी, ते झालेले आहे. उपासनेचा उपयोग काय होता? अंतःकरणाची स्थिरता, ते झालेले आहे. आता राहिलेले काय? आवरणभंग. आवरणभंगामध्ये आपल्याला असत्वापात, त्याने तर सिद्धांत बिंदू नावाचा मधुसूदन सरस्वतींचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले की असत्वापादक आवरण म्हणजे ब्रह्म नाही असं वाटत होतं, तर ते सर्व परोक्ष ज्ञानाने काय झालं? ब्रह्म आहे असं वाटायला लागलं. बरोबर ना? असत्वापादक आवरण दूर झालं. आणि अपरोक्ष ज्ञानाने काय झालं? आभानापादक आत्म्याचं भान होत नव्हतं, आता ते काय झालं? निवृत्त झालं. मीच ब्रह्म आहे या ज्ञानाने अज्ञान निवृत्त झालं. आता त्याला काय कर्तव्य आहे? सगळ्या वेदांत संप्रदायाच्या तत्ववेत्यांनी
ही गोष्ट मानली नाही. आवरणाचे दोनच प्रकार मानले आपल्या विचारसागरामध्ये, आभानापादक आणि असत्वापादक. पण मधुसूदन सरस्वतीने तिसरा अनानंदापादक आवरण म्हणून त्याची गणना केली. त्याचा अर्थ असा की जरी मनुष्याला मी ब्रह्म आहे याविषयी कोणताही संशय राहिला नाही, विपर्य होत नाही, तरी त्याच्या जीवनामध्ये एक अशी त्रुटी, एक काहीतरी पोकळी असल्यासारखी जाणवते. विशेषतः ही त्रुटी दिसते कोणाच्या, ज्यांनी आयुष्यभर वेदांताचं चिंतन केलं, असे जे संन्यासी महात्मे वगैरे एकांतात राहतात किंवा लोकांतात राहतात आणि त्यांच्या ठिकाणी देखील काही थोडीशी उदासीनता, नैराश्याची भावना निर्माण होते. ते म्हणतात की आम्ही आयुष्यभर एवढं केलं, काही आम्हाला कोणतंही काही मिळवायचं असं राहिलं नाही, आम्हाला काही निवृत्त करायचं असंही राहिलं नाही. आमच्या जीवनाची सगळी दिशा योग्य होती आणि शास्त्र प्रतिपादित सिद्धांताचं आम्ही अनुसरण केलं. महापुरुषांचं गुरुसेवेच्या द्वारा जे ज्ञान संपादन केलं त्याच्यात आम्ही जगतो. पण अजून आम्हाला विशेष रीतीनं आनंदाची अभिव्यक्ती होत नाही. म्हणजे अभिव्यक्ती होत नाही तर त्या आनंदाच्या अभिव्यक्तीवर काहीतरी आच्छादन आहे, आवरण आहे, म्हणून त्याला अनानंदापादक आवरण असं म्हणतात. आणि हे अनानंदापादक आवरण दूर करायचं असेल तर मनुष्याला आनंदाची अभिव्यक्ती करणारं स्थान काय, अंतःकरण वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन करण्याचा अभ्यास करणं. आणि हा अभ्यास जर स्थिर झाला तर मग त्या मनुष्याला कोणत्या प्रकारच्या आपल्या जीवनामध्ये त्रुटी आहे असं वाटत नाही. आभानापादक आवरण नाही, असत्वापादक आवरण नाही, अनानंदापादक आवरण नाही, चित्ताची अशुद्धी नाही, चित्ताची अस्थिरता नाही. असं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये दुसरं काय, केवळ आनंदाची अनुभूती, त्याच्यामध्ये पुन्हा वृत्ती नाही, निर्वृत्तिक स्थितीमध्ये बहुत काळ त्याला घालवता येतो. आणि असं जे जीवन आहे त्या जीवनाची तुकाराम महाराज अपेक्षा करतात. तुका म्हणे ऐसे झाली या वाचून करणे तो सीन वाटत असे. तुकाराम महाराजांचं ध्येय हे की असं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे म्हणजे अवाच्य, अव्यवहार्य, जिवंत जगतो, देहीचं विदेही भोगू दशा, देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी आणि स्वप्नीच्या सृष्टी चेहल्या जीवी, ही झाली जीवनमुक्ती. आणि त्या जीवनमुक्तीचं मध्येच पुन्हा ते म्हणतात की काय, जैसा का उन्मनी योगीराज, ज्याप्रमाणे योगीराज उन्मनी अवस्थेमध्ये असतो तसं हे ज्ञानोत्तर माझं जे जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा भोग व्हावा, हे जीवन अशा प्रकारचं असावं, अशी तुकाराम महाराजांची खरी मनापासून संकल्पना आहे. आणि त्या संकल्पनेप्रमाणे आपलं जीवन असावं असं तुकाराम महाराजांना अपेक्षित आहे. आणि असा जर महात्मा भेटला तर त्याच्याविषयी म्हणतात की तुका म्हणे त्याचे पायी पायपोस होऊन या वास करीन तेथे. तेव्हा ही निर्वृत्तिक अवस्था जी आहे तर ही निर्वृत्तिक अवस्था प्राप्त करावी म्हणून वशिष्ठ मुनी रामचंद्र प्रभूंना आपला उपदेश करताना योग वासिष्ठात वारंवार म्हणतात काष्टवत समाधी कर. जसं काष्ट किंवा पाषाण जितका स्थिर असतो या प्रकारे वृत्ती जी आहे ती आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाली पाहिजे असं सांगतात. म्हणजे याचा अर्थ खरा परमार्थाचा जो साधक आहे त्याचं गंतव्यस्थान, त्याचं उद्दिष्ट हे असलं पाहिजे की माझा भ्रमनिवृत्त तर होईल, पण जोपर्यंत ही शरीर उपाधी आहे, जोपर्यंत अंतःकरण उपाधी आहे, त्याचं अज्ञान जरी गेलं तरी सुद्धा हे अज्ञान कार्य जे आहे त्या अज्ञान कार्याचा बाध होतो आणि अज्ञानाचा नाश होतो. मग कार्य कुठपर्यंत राहणार, जोपर्यंत प्रारब्ध लेश किंवा अविद्या लेश आहे तोपर्यंत राहणार. त्या काळात मी काय करू शकतो, माझ्या हातात काय आहे, तर त्या काळातही पुन्हा पुन्हा तदाकार वृत्ती करणं किंवा आत्माकार वृत्ती करून राहणं हा विशेष परम पुरुषार्थ आहे. यालाच म्हणायचं पंचम पुरुषार्थ, यालाच म्हणायचं पंचम पुरुषार्थाची भक्ती. भक्ती भाग्य सीमा साधीनं पुरुषार्थ ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा त्यालाच म्हणतात. किंवा ही जी चौपुरुषार्था शिरी भक्ती जैसी, चारी पुरुष धर्मार्थ काम आणि मोक्ष हे चारच पुरुषार्थ वेदात प्रतिपादन केलेले. पाचवा पुरुषार्थ कुठं सांगितला नाही. आणि इथं नाथ महाराजच म्हणतात नाही, मौलींचे चौपुरुषार्था शिरी भक्ती जैसी, चारी पुरुषार्थावर भक्ती. भक्ती म्हणजे कोणती, तर स्वात्मानुसंधान भक्तिरेव गरीयसी, आपल्या आत्मतत्वाचं पुन्हा पुन्हा अनुसंधान, अनुचिंतन सूक्ष्म रीतीनं वृत्तीनं करणं यालाच म्हणतात भक्ती. आपण भक्तीच्या व्याख्या आपणच कल्पना करतो. भक्ती म्हणजे पूजा, भक्ती म्हणजे देवताचं गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन अशा कल्पना करतो. पण तो भक्ती म्हणजे कोणती, या ज्ञानभक्ती सहज भक्तू एकवटला मज, ह्या ज्ञानस्वरूप असणाऱ्या भक्तीनं माझ्याशी एकरूपतेला प्राप्त हो असं अर्जुनाला सांगतात. याचाच अर्थ भक्ती आणि ज्ञान यांच्यामध्ये एक पुसटची देखील सीमारेषा नाही. त्याची भक्ती, त्याचे ज्ञान, एकला विठ्ठलाची जाण, एकटाच
परमात्म्याला जाणणं आणि त्याच्याशी तद्रूप होणं याला म्हणतात भक्ती. ज्ञानानंतर भक्ती जेव्हा म्हणतात तेव्हा पुन्हा पुन्हा हे जे तत्वचिंतनातच राहणं आणि बाहेर असणारा जो व्यवहार आहे त्या व्यवहाराचा संकोच करून आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच रममान होणं. यस्त्वात्मरतिरेवश्चाद आत्मतृप्तश्च मानवा आत्मन्येवच संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते. ही जी स्थिती अभिप्रेत आहे हिलाच म्हणायचं भक्ती. आणि अशी भक्ती करणं हा खरा पाचवा पुरुषार्थ आहे. हा या मोक्ष प्राप्त झाल्यानंतरही उरले उपाधी कारणे ते त्वा विचिले दर्शने असं माऊली म्हणतात. आणि त्या प्रकारचं जीवन हे परमार्थिक साधकाचं तुकाराम महाराजांना, ज्ञानोबरायांना सगळ्यांना अपेक्षित आहे. किंबहुना त्याच खऱ्या परंपरा आहे. तर आपण सगळ्या अंगाने त्याचं चिंतन केलं पाहिजे. इथं जो हा शिष्य सांगतो याला श्रीगुरूंचा भाव लक्षात आला नाही आणि त्यामुळं तो शब्दाला घेऊन चिंतन करतो. शब्द थोडक्यात काय आहे, मनुष्याला बऱ्याच वेळेला आपलं सगळं जीवन काय आहे, शब्दाचे आमच्या जीवाचे जीवन आणि शब्दे वाटू धन एकमेका. आपण तुकाराम महाराजांचंच प्रमाण घेतो आणि सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात काय, आमच्याजवळ धन कोणतं आहे, शब्द हेच धन आहे आणि आमचे तुकोबाराय म्हणतात असं आपल्याला वाटतं. याच्यात आणि त्याच कारणाने त्यांचाच आदर्श गिरवायचा म्हणून आपण ह्या ग्रंथाच्या चिंतनासाठी आपलं सगळं जीवन वेचतो. थोडक्यात आपण ओवाळूनच टाकतो ना. आता दुसरं तर काही नाही, दोर तुटलेले, लढा नाही तर मरा. मग आता ते मरायचं म्हणजे काय, तर का सारखं शब्दाची झटत राहायचं, एक एक शब्दाचा अर्थ करायचा, त्याचा अन्वय करायचा, त्याचा वाक्याचा अर्थ करायचा, नंतर त्याचं समन्वयाचं चिंतन करायचं, असं चालतं. आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की हीच आपली सर्वात परमार्थिक श्रेष्ठ साधन आहे. साधना नाही असं नाही, फार महत्वाची साधन आहे. परंतु शब्दाच्या माऊली म्हणतात आहाच बोलाची वालिप फेडीये आणि ब्रह्माची याचे अंगा घडीले. शब्दाचं तर टर्पल आहे, शब्दाचं टर्पल जाऊन तो शब्द विसरला पाहिजे आणि त्याचा जो अर्थ आहे त्या अर्थाचं अनुसंधान झालं पाहिजे. आणि जसा एखादा मनुष्य एखाद्या लक्ष्याला बाण मारण्यासाठी सज्ज असतो तर त्याला जगातलं दुसरं काही दिसत नाही, फक्त लक्ष दिसतं. जसं त्या अर्जुनाला बाण मारायला सांगितलं तर त्याला त्या पक्षाचा डोळा दिसत होता. तसं आपल्याला फक्त एकच वस्तू दिसते. कैवल्य उपनिषदामध्ये त्यांनी सांगितलं की एकच लक्ष आहे आणि त्या लक्ष्यालाच वेध करायचा आहे. अशा प्रकारची जी स्थिती आहे ती स्थिती आपल्याला अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्याशी तद्रूप झाल्यानंतर द्वैताचं यत्किंचित देखील भान नाही. म्हणजे पहिल्यांदा मी कोणी ध्याता आहे आणि तो परमात्मा ध्येय आहे, किंवा मी ज्ञाता आहे आणि तो परमात्मा ज्ञेय आहे. परंतु ज्ञाताच जर ज्ञेय स्वरूप असला तर आता वेगळं कुठं राहिलं. ज्ञाता ज्ञान ज्ञेय निजांगे होय आईशी काय, आईशी त्याची प्रतिज्ञा, अशी त्याची प्रतिज्ञा आहे. ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. म्हणजे त्याला वासुदेव स्वरूप, वासुदेवाहून भिन्न राहत नाही, तो एकरूपतेला प्राप्त होतो. आणि अशा वेळेला जो पुरुष आहे त्याची तर जडवत, लोष्टवत, पाषाणवत किंवा मूढवत किंवा बालवत, आणखी काय उन्मत्तवत, बालवत किंवा जडवत अशी त्याची स्थिती आहे. आणि ही सा काष्टा सा परागती, ही सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारची स्थिती आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये ही प्राप्त होईल त्याचं जीवन इतकं धन्य आहे की त्याची देव देखील त्याची सेवा करतो. आणि अशा प्रकारची भागवतामध्ये ऋषभदेवादिकांची उदाहरण आहे. जडभरताचं उदाहरण आहे की असंशक्ती पदार्थाभाविनी किंवा तुर्यगा, ह्या ज्या अवस्था वर्णन केल्या ह्या ज्या भूमिका, सप्तभूमिका वास्तविक मुख्य उपनिषदांमध्ये किंवा वेदामध्ये ह्या सांगितल्या नाही, पण योग वासिष्ठामध्ये याचं चिंतन केलं. त्याचं कारण असं आहे की योग वासिष्ठादी वेदाचंच मनोगत स्पष्ट रीतीनं आपल्या बुद्धीवर आरूढ करतात. आणि ते करत असताना मानवी जीवनाचं जे लक्ष आहे तर ते लक्ष उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्ल तसे हे लक्ष आहे. परंतु हे लक्ष्याच्या पूर्वी पहिल्यांदा सत्वापत्तीमध्ये ज्ञान तर झालं पाहिजे ना. ज्ञान होण्यासाठी शब्दाचं आपल्याला चिंतन केलंच पाहिजे, शब्दार्थाचं वाक्यार्थाचं चिंतन केलं पाहिजे. पण अर्थाचं चिंतन करताना शब्दावरच आपण जोर देतो. आणि बऱ्याच वेळेला करत असताना ग्रंथकर्त्याचा अभिप्राय काय आहे हे लक्षात येण्यात की आपल्या बुद्धीचा विकास झालेला नसतो. आणि दुसरी गोष्ट अशी की आपला तेवढा अधिकारही वाढलेला नसतो. आणि त्या गोष्टीमुळं हे सामंजस्य जे आहे श्रीगुरूंच्या बरोबर संवाद करण्यात त्यांचं तात्पर्य समजून जे सामंजस्य किंवा जो समन्वय करायचा तो लवकर बुद्धीवर आरूढ होत नाही. पण श्रीगुरू हे इतके दयाळू असतात की तो जणू काही मीचबद्ध झालोय असं समजून त्या श्रीगुरूला पुन्हा त्या शिष्याला, सत्शिष्याला पुन्हा पुन्हा वारंवार सांगत आपल्या भूमिकेवर आणतात. म्हणजे त्याच्या
दृढ अशा प्रकारची धारणा करून देतात. ही खरी गुरु शिष्य परंपरा आहे. त्यासाठी शिष्य कसा चिकाटीचा असला पाहिजे आणि गुरु पण चिकाटीचे असले पाहिजे, की जोपर्यंत त्याला बोध होत नाही, साक्षात्कार होत नाही, तोपर्यंत ते त्याला सांगत राहतात आणि तो शिष्य पण तोपर्यंत प्रयत्न करत राहतो. आणि जेव्हा हा बोध परिपक्व होतो त्यावेळेला मात्र मग गुरूंचं बोलणं नाही आणि शिष्याचं ऐकणं नाही. त्यांनी लिहिलं गुरुस्तु मौनम व्याख्यानम. गुरु मौन होतात आणि शिष्यस्तु छिन्न संशय. शिष्याचे सगळे संशय जे आहे ते निराकरण होतात. आता सांगणे पुसणे दोन्ही नाही. अर्जुनाला काही विचारायचं नाही आणि देवाला काही सांगायचं नाही. अशा प्रकारची जी स्थिती आहे ह्या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ही स्थिती सगळ्यांना प्राप्त व्हावी अशी अपेक्षा आहे आपल्या पूर्वसुरींची किंवा महापुरुषांची. त्यांनी स्वतः ह्या गोष्टीचा अनुभव घेतला आणि सगळ्या मानवमात्राच्या सुखासाठी ही स्थिती सांगून ठेवली. परंतु ह्या स्थितीचे अधिकारी कोण आहे? या स्थितीचे अधिकारी फक्त त्यागी लोक आहेत. ज्याच्या ठिकाणी पराकोटीचा त्याग असेल तोच ह्या स्थितीचा अनुभव घेऊ शकतो. त्या ठिकाणी ती अव्यवहार्य अशा प्रकारची स्थिती आहे. आणि या स्थितीमध्ये जगतातला कोणताही व्यवहार, त्या व्यवहाराचं महत्त्व ज्याच्या अंतःकरणात थोडे असेल तर त्याचा हा विषय मात्र नाही. असं असताना या शिष्याने असे गुरूंचं ऐकल्यानंतर तो म्हणतो की एक वृत्ती निघून गेली, दुसरी वृत्ती आली नाही, निर्वृत्तिक स्थिती आहे आणि त्या स्थितीमध्ये वृत्ती नाही. आणि मग तुमचं आत्मानंदाचं भान व्हायचं असलं तर काय पाहिजे? वृत्ती. मग आत्मानंदाचं भान व्हायला वृत्तीच नाही ना, आनंद तर होतो. आणि तो आनंद कोणाचा? अर्थात अनुकूल विषय प्राप्त झाला त्या विषयाचाच तो आनंद आहे. म्हणून मला वाटतं की अजूनही माझ्या मनात असं वाटतं की आनंद हा विषयात आहे असं मला अजूनही वाटतं, असं तो प्रामाणिकपणे मात्र सांगतो. आणि त्यावेळेला आता श्रीगुरु त्याचं समाधान सांगतात. श्रीगुरु म्हणतात इच्छारूप वृत्ती राजस आहे, त्या वृत्तीत आनंद उत्पन्न होत नाही. आनंदाचे भान सात्विक वृत्तीत होते. आता त्याला सांगतात, त्यांनी सांगितलं होतं ना, मला अनुकूल विषय प्राप्त व्हावा अशी इच्छा झाली की ती इच्छारूप वृत्ती ही चंचल असते. आता चंचलता हा कोणाचा धर्म आहे? रजोगुणाचा धर्म आहे. चंचलता, बरोबर ना? काय तो श्लोक आहे गीतेमध्ये, चंचलता हा रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम तन्निबध्नाति कौंतेय कर्म संगेन देहिनम असं सांगितलेलं आहे. रजो रागात्मक, रागात्मक म्हणजे विषयाविषयीची प्रीती. ज्या विषय अंतकरणामध्ये विषयाविषयीची जेव्हा प्रीती निर्माण होते अशा अंतकरण वृत्ती विशेषाला राग असं म्हणतात. या ठिकाणी राग म्हणजे क्रोध नाही, राग म्हणजे विषयाविषयी, विषयेषु प्रीती रागा, विषयामध्ये प्रीती निर्माण होणं याला राग म्हणतात असं सांगतात. इच्छा वृत्ती कशी आहे? राजस आहे. राजस आहे अर्थात चंचल आहे. त्या वृत्तीत आनंद उत्पन्न होत नाही. आनंद कधी उत्पन्न होतो? आनंद सात्विक वृत्तीमध्ये होतो. तर सत्वात संजायते ज्ञानम, रजसो लोभयेवच, पुढं प्रमाद मोह तमसो भवतो ज्ञानमेवच. आणि सत्वात संजायते ज्ञानम, सत्वा गुणामध्ये काय होतं? ज्ञान. आणि स्वतः दुसरा एक श्लोक आहे, ते तर आहे. नाही, सत्वगुणाचा कोणता आहे? सत्वम सुखे संजयती रजः कर्मणी भारत. सत्वगुण हा सुखामध्ये मनुष्याला प्रेरित करतो, आहे की नाही? सत्वम सुखे संजयती, तो चांगल्या प्रकारे सुख उत्पन्न करतो. आणखी मोठ्याने बोला ना. रजः कर्मणी भारत, रजगुण हा कर्मामध्ये प्रवृत्त करतो. आणि ज्ञानम आवृत्ते तो तमः, तमोगुण हा ज्ञानाचं आवरण करतो. आणि प्रमादे संजयत्युत, आणि प्रमादामध्ये तो त्याला प्रवृत्त करतो. मग जेव्हा जेव्हा सुख आहे याचा अर्थ सुख कोणाची वृत्ती आहे? सत्वगुणाची वृत्ती आहे. इच्छारूप वृत्ती राजस आहे, त्या वृत्तीत आनंद उत्पन्न होत नाही. आनंदाचे भान सात्विक वृत्तीत होते. ठीक आहे ना? वाचून. इच्छित पदार्थ प्राप्त झाला असता इच्छारूप अंतकरणाची वृत्ती निवृत्त होते आणि दुसऱ्या विषयाची इच्छा उत्पन्न झाली नाही. अशा मध्यसंधीत कोणत्याही प्रकारच्या अंतकरण वृत्तीचा अभाव आहे असे नाही. त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा अंतकरण वृत्ती चंचल होण्याला कारण काय आहे की तो आपल्याला अनुकूल विषय प्राप्त व्हावा अशा प्रकारची जी इच्छा, आणि त्या इच्छेमुळे वृत्ती काय होते? चंचल होते. आणि त्या चंचल वृत्तीमध्ये आनंदाचं भान होत नाही.
आणि जेव्हा अनुकूल विषय आपल्याला प्राप्त होतो त्यावेळेला त्या अंतःकरणाची जी वृत्ती आहे म्हणजे चंचल वृत्ती, तो विषय प्राप्त व्हावा अशी इच्छा होती तेव्हा चंचल होती, आणि विषय प्राप्त झाला की ती इच्छारूप वृत्तीचा अभाव होतो, आणि इच्छारूप वृत्तीचा अभाव होतो आणि दुसरी इच्छा अजून उत्पन्न झाली नाही. मग अशा काळामध्ये मधल्या काळामध्ये वृत्तीच निर्माण झाली नाही असं नाही, फक्त इच्छारूप वृत्तीचा अभाव होतो. का वृत्तीचा अभाव होतो? चंचल असणाऱ्या इच्छारूप वृत्तीचा अभाव होतो असं सांगायचंय. अशा मध्यसंधीत कोणत्याही प्रकारच्या अंतःकरण वृत्तीचा अभाव आहे असे नाही. आता कोणतीच अंतःकरण वृत्ती नाही असं नाही, फक्त चंचल इच्छारूप चंचल वृत्ती नाही, परंतु कोणतीही वृत्ती नाही असं नाही. कधी मध्यसंधीमध्ये इच्छारूप वृत्तीचा अभाव आहे खरे, परंतु प्राप्त जो विषय त्याच्या ज्ञानाकार झालेली वृत्ती त्या काळी आहेच. आता त्या वृत्तीचा त्या विषयाची इच्छा नाही, परंतु त्या विषयाचं ज्ञान आहे की नाही, अनुकूल विषय प्राप्त झाला म्हणजे वृत्ती आहे त्या ठिकाणी, पण वृत्ती काय झाली? त्या पदार्थाच्या ज्ञानाकार झालेली वृत्ती आहे. इच्छारूप वृत्ती नाही, पण पदार्थाच्या ज्ञानाकार वृत्ती आहे, मिळून वृत्ती त्या ठिकाणी आहे. निवृत्तिक स्थिती आहे ती असं म्हणता येत नाही. ती वृत्तीचा पूर्णपणे त्या ठिकाणी अभाव आहे असं म्हणता येत नाही. इच्छारूप वृत्तीचा अभाव आहे पण वृत्तीचा अभाव नाही. वृत्तीचा अभाव नाही कशावरून? त्या जो अनुकूल विषय प्राप्त झाला त्या विषयाच्या आकाराची वृत्ती त्या ठिकाणी आहेत की नाही, परंतु प्राप्त जो विषय त्याच्या ज्ञानाकार झालेली वृत्ती त्या काळी आहे. ज्ञानाकार वृत्ती सत्वगुणाचे कार्य आहे. आता सांगितलं ना, सत्वम सुखे संजयते किंवा सत्वात संजायते ज्ञान. ज्ञानाकार वृत्ती कशाचं कार्य आहे? सत्वगुणाचं कार्य आहे. त्या सात्विक वृत्तीत आनंदाचे भान होते. आणि काय जसं आता सत्वात संजायते ज्ञान, तसंच काय सांगितलं? सत्वम सुखे संजयते. सत्वगुणाचं कार्य काय आहे? सुख उत्पन्न करणं. सात्विक वृत्तीत आनंदाचे भान होते, परंतु ती वृत्ती बाह्य विषयावर असल्यामुळे बहिर्मुख आहे. त्या वृत्त्यधिष्ठान साक्षी चैतन्याचा आनंद त्या बहिर्मुख वृत्तीकडून घेतला जात नाही, कारण तो आनंद वृत्तीचे पृष्ठभागाचे ठिकाणी आहे. बघा आता हे तुम्हाला काय वाटेल की आपल्याला आनंद तर झाला विषयाच्या वेळेला, आणि त्या वृत्ती काय झाली? विषयाकार झाली, आणि विषयाकार झालेल्या वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान झालं. बरोबर ना? विषयाकार झालेल्या वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान झालं, परंतु ती वृत्ती सात्विक आहे. मग सात्विक वृत्ती जरी असली तरी सुद्धा त्या वृत्तीला आत्म्याचा आनंद भोगला का तिनं? नाही. त्याचं कारण ती वृत्ती कशी आहे? बहिर्मुख आहे. म्हणजे ती अंतःकरणाची वृत्ती, म्हणजे अंतःकरणाचा परिणाम म्हणून असणारी जी वृत्ती ती इंद्रियद्वारा कुठे गेलेली? बाह्य पदार्थांपर्यंत गेलेली. मग ती बाह्य गेलेली जी वृत्ती आहे तिला मिळणारा जो आनंद आहे तो आत्म्याचा आनंद तिला म्हणजे आता सध्या प्रक्रिया चालली, नाही तर खरं तोही आनंद कोणाचाच आहे? आत्म्याचाच आहे. परंतु त्यांना सांगायचं की त्यावेळेला तिच्यात आत्मानंदाचं भान झालं तुम्ही म्हणता, पण ती वृत्ती कुठे आहे? बहिर्मुख झालेली. मग बहिर्मुख झालेल्या वृत्तीला या ठिकाणी आत्म्याचा आनंदाचा भोग होत नाही. ते कसं ते सांगतात. त्या सात्विक वृत्तीत आनंदाचे भान होते, परंतु ती बाह्य विषयावर असल्यामुळे बहिर्मुख आहे. त्या वृत्त्यधिष्ठान चैतन्याचा आनंद त्या बहिर्मुख वृत्तीकडून घेतला जात नाही. ते का वृत्ती अधिष्ठान चैतन्य आहे आतमध्ये आणि वृत्ती आहे बाहेर विषयाभिमुख. त्यामुळे त्या वृत्तीच्या द्वारा विषयाचा ज्ञानाकार झालेला जो वृत्तीचा परिणाम आहे, बरोबर ना? वृत्ती काय झाली? विषयाच्या ज्ञानाकार, आणि त्यावेळेला जो आनंद ती घेते तर तो आनंद वृत्ती अधिष्ठान चैतन्याचा नाही, कारण वृत्ती अधिष्ठान चैतन्य हे आतमध्ये. आता सध्या एवढं लक्षात घ्या, वृत्ती अधिष्ठान चैतन्य आतमध्ये आणि वृत्ती काय आहे? बाहेर बहिर्मुख झालेली आहे, आणि त्यामुळं तिला त्या वृत्ती अधिष्ठान साक्षी चैतन्याचा किंवा आत्म्याचा आनंदाचा भोग घेता येत नाही, कारण तो आनंद वृत्तीचे पृष्ठभागाचे ठिकाणी आहे. कोणता आनंद? तो आनंद म्हणजे साक्षी चैतन्याचा आनंद कुठे? वृत्तीच्या पृष्ठभागाच्या ठिकाणी. म्हणजे वरवर का आंतरंग? आंतरंग. पृष्ठभागाच्या ठिकाणी म्हणजे आपातता वर असं नाही म्हणता येतं. पृष्ठभागाच्या ठिकाणी म्हणजे मागच्या बाजूला, त्या वृत्तीच्या पाठीमागं, म्हणजे वृत्तीचं अधिष्ठान चैतन्य. बरोबर आहे ना? म्हणजे त्या व्यापक अधिष्ठान चैतन्याला वृत्ती फक्त काय झाली? तेवढी उपाधी किंवा वृत्तीनं त्या ठिकाणी परिच्छेद केला, परंतु त्या व्यापक असणाऱ्या चैतन्य, पृष्ठभागी असणाऱ्या व्यापक चैतन्याचा आनंद तिला घेता येत नाही.
कारण ती बहिर्मुख आहे. आणि त्यासाठी उदाहरण दिले. हे उदाहरण थोडंसं कोणी विरोध केला तर विषम वाटते, पण त्याचा फक्त आशय लक्षात घ्यायचा. ते सांगतात जसे मोठेचे बैल मागे सरकून विहिरीजवळ येतात, त्यांच्या पृष्ठभागाकडे विहिरीत पाणी असते, परंतु त्यांची तोंडे विहिरीकडे नसल्यामुळे त्यास पाटातील पाणी जसे पिण्यास मिळते, त्याप्रमाणे बाह्य इच्छित विषय प्राप्त झाल्यावर बाह्य विषयाकार ज्ञानरूप सात्विक वृत्ती असते. त्या बहिर्मुख वृत्तीच्या पृष्ठभागाच्या ठिकाणी आत्मानंद आहे, परंतु आत्मानंदाचे भान न होता ज्या बाह्य विषयाकार ती वृत्ती आहे, त्या विषयोपहित चैतन्यानंदाचे भान त्या वृत्तीकडून होते. चांगलं पंक्ती लक्षात घ्या. जसे मोठेचे बैल मागे सरकून विहिरीजवळ येतात. आता मोठेचे बैल आहे, मोठ सगळ्यांना माहिती आहे, तर त्या विहिरीतून पाणी बाहेर काढण्यासाठी पूर्वीच्या काळी कातड्याचे एक मोठं आकाराचं भांड करत होते आणि त्याच्यातून पाणी काढत होते. आता मोठ सुद्धा चित्र काढून दाखवावं लागेल की नाही त्याच्यामध्ये. तर ते बैलांना जोडून ते पाणी काढत होते, तर बैलांची तोंड विरुद्ध दिशेने आणि त्या बैलांना ताण लागली आणि तर पाणी कुठे आहे, पाणी त्यांच्या पाठीमागच आहे. किंबहुना ते विहिरीचंच पाणी काढतात, पण विहिरीचंच पाणी आहे, पण त्यांना मात्र पिता येत नाही, कारण पाणी कुठे आहे, पाठीमागे आहे आणि त्यांचं तोंड कुठे आहे, दुसऱ्या विरुद्ध दिशेला आहे. त्यामुळे त्या बैलांना त्याचं पाणी पिता येत नाही. आता त्याच्यात शंका केली त्यांनी, तुम्ही म्हणाल किंवा बैल समजा विहिरीत पाठीमागं वळले तरी विहिरीतलं पाण्यात त्यांचं तोंड पुरेल का, तेवढं सांगायचं नाहीच. फक्त वृत्तीच्या बहिर्मुखतेपुरताच त्याचा दृष्टांत म्हणजे त्याचा आशय लक्षात घ्यायचा. वृत्ती बहिर्मुख झाली, नाहीतर तुम्ही म्हणाल की बैल जरी पाठीमागं वळली तरी कुठं त्यांना पाणी पिता येतं, नाही पिता येणार. फक्त एवढंच सांगायचं की तेच पाणी काढतात विहिरीतलंच पाणी, पण त्यांना पिता येत नाही, त्यांना पाटाचं पाणी प्यावं लागतं. त्याप्रमाणे जसे मोठेचे बैल मागे सरकून विहिरीजवळ येतात, त्यांच्या पृष्ठभागाकडे विहिरीत पाणी असते, परंतु त्यांची तोंडे विहिरीकडे नसल्यामुळे त्यास पाटातील पाणी जसे पिण्यास मिळते, त्याप्रमाणे बघा हा जरा दृष्टांत. त्याप्रमाणे बाह्य इच्छित विषय प्राप्त झाल्यावर, म्हणजे आपले बाह्य इच्छित म्हणजे ते अनुकूल विषय असले पाहिजे, त्या अनुकूल विषयांची इच्छा असली पाहिजे आणि ते अनुकूल असणारे विषय आपल्याला प्राप्त झाले पाहिजे. जेव्हा मनुष्याला आपले अनुकूल इच्छित विषय, बाह्य इच्छित विषय प्राप्त होतात, प्राप्त झाल्यावर काय होतं, बाह्य विषयाकार ज्ञानरूप सात्विक वृत्ती असते. ते त्यावेळेला त्याची वृत्ती काय होते, अनुकूल विषय प्राप्त झाला तर त्या ठिकाणी त्या चंचलरूप वृत्तीचा अभाव होतो, परंतु त्या विषयाकार वृत्ती असते की नाही, त्या विषयाच्या ज्ञानाकार झालेली जी वृत्ती आहे ती वृत्ती आता अर्थात कोणती, सात्विक आहे, ऐक ना, सत्वगुणात्मक असणारी ती बाह्य विषयाकार झालेली वृत्ती असते. ज्ञान हा कोणाचा परिणाम आहे, सत्वगुणाचा परिणाम आहे, म्हणून ती वृत्ती बाह्य पदार्थाच्या आकाराची होते, ज्ञानरूप वृत्ती होते आणि ती वृत्ती सात्विक असते. त्याप्रमाणे बाह्य इच्छित विषय प्राप्त झाल्यावर बाह्य विषयाकार, तिथे विषयावर झाले ना, तर तिथे विषयाकार करायचं, बाह्य विषयाकार ज्ञानरूप सात्विक वृत्ती असते. त्या बहिर्मुख वृत्तीच्या पृष्ठभागाच्या ठिकाणी आत्मानंद आहे आणि ती बहिर्मुख वृत्ती, त्या बहिर्मुख झालेल्या वृत्तीच्या मूळ म्हणजे पृष्ठभागावर म्हणजे तिच्या मूळ अधिष्ठान रूपाने असणारा कोण आहे, आत्मानंद आहे. तिच्या पाठीमागे कोणी वृत्ती अधिष्ठान चैतन्य आहे. बहिर्मुख वृत्तीच्या पृष्ठभागाच्या ठिकाणी आत्मानंद आहे, परंतु त्या आत्मानंदाचे भान न होता ज्या बाह्य विषयाकार वृत्ती आहे त्या विषयोपहित चैतन्यानंदाचे भान त्या वृत्तीकडून होते. मग पृष्ठभागाच्या ठिकाणी आत्मानंद आहे की नाही, पण त्या आत्मानंदाचं भान त्या वृत्तीत होतं का, नाही. तिच्या ठिकाणी काय होतं, वास्तविक आहे जे अंतकरण अधिष्ठान चैतन्य तेच वृत्ती अधिष्ठान चैतन्य आणि तेच विषय अधिष्ठान चैतन्य, चैतन्य एकच आहे, परंतु ते आत्म चैतन्य जे आहे ते वृत्तीच्या काय आहे, पृष्ठभागी आहे की नाही. आणि बहिर्मुख झालेल्या वृत्तीच्या समोर कोणतं चैतन्य आहे, विषयोपहित चैतन्य, आणि वृत्ती बहिर्मुख झाली म्हणजे विषयाकार झाली, मग तिथं कोणतं चैतन्य आहे, विषयोपहित चैतन्य. आणि त्या वृत्तीला, बहिर्मुख वृत्तीला जो आनंद मिळतो तो कोणाचा आनंद मिळतो, विषयोपहित चैतन्याचा आनंद मिळतो, वृत्ती अधिष्ठान साक्षी चैतन्याचा किंवा आत्मानंदाचा तिला भान होत नाही. तिला भान होतं कोणतं, विषयोपहित चैतन्यानंदाचं भान होतं. ठीक आहे ना. त्या बहिर्मुख वृत्तीच्या पृष्ठभागाच्या ठिकाणी आत्मानंद आहे,
परंतु आत्मानंदाचे भान नव्हता. बाह्य विषयाकार जी वृत्ती आहे त्या विषयोपहित चैतन्यानंदाचे भान त्या वृत्तीकडून होते. विषयोपहित चैतन्य आणि साक्षी चैतन्य यात भेद नाही. आता जेव्हा आपण पाहिलं फक्त काय आहे की विषयोपहित चैतन्य कधी म्हणायचं, अंतःकरणोपहित चैतन्य किंवा प्रमातृ चैतन्य कधी म्हणायचं आणि प्रमाण चैतन्य कधी म्हणायचं. तर ज्या वेळेला चैतन्याला अंतःकरण उपाधी लागते त्यावेळेला त्याला काय म्हणतात, प्रमातृ चैतन्य. ज्या वेळेला त्या अंतःकरणाला ज्या वेळेला चैतन्याला अंतःकरणाच्या वृत्तीचा उपाधी लागतो त्यावेळेला त्याला प्रमाण चैतन्य, आणि ज्या वेळेला त्याच चैतन्याला विषयाची उपाधी लागते त्यावेळेला त्याला विषयोपहित चैतन्य किंवा काय त्याला प्रमेय चैतन्य असं म्हणतात. बरोबर ना. आणि जेव्हा त्या ज्ञानाकार परिणाम होतो वृत्तीचा तेव्हा त्याला काय म्हणतात, प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य असं त्याला म्हणतात. म्हणजे याचा अर्थ ती ज्यावेळेला तुम्हाला काय वाटतं आता जे भान झालं वृत्ती बहिर्मुख झालेल्या वृत्तीमध्ये जे आनंदाचं भान झालं तो आनंद कोणता आहे, विषयोपहित चैतन्याच्या आनंदाचं भान झालं. पण वस्तुस्थिती अशी आहे की जे फक्त त्याला नाव आले विषयोपहित चैतन्य आणि इकडं नाव आलं त्याला साक्षी चैतन्य, अशी फक्त नाव आलेली जे साक्षी चैतन्य तेच विषयोपहित चैतन्य तेच अंतःकरण वृत्तीपहित चैतन्य, त्यांना फक्त ही तीन नावं आली कशामुळे आली, उपाधी भेदामुळे. आणि ते सुद्धा काय तुम्हाला समजावून सांगण्यासाठी एका चैतन्याच्या ठिकाणी प्रमातृ चैतन्य, प्रमाण चैतन्य आणि प्रमेय चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य अशी फक्त केलेली कल्पना आहे. मग ज्या वेळेला त्या जीवातला विषयाच्या द्वारा आनंद मिळाला तोही आनंद कोणाचा आहे, आत्म्याचाच आनंद आहे. पण आत्मानंदाचं भान होते का त्यावेळेला, नाही. ते विषयोपहित चैतन्य आनंदाचं भान आहे असं का म्हणावं लागतं, तर त्याचं कारण ती वृत्ती बहिर्मुख झालेली आहे आणि पृष्ठभागी असणारा जो आत्मानंद तो तिला मिळत नाही. पण असं जरी म्हणत असलं तर खरा मिळणारा आनंद विषयोपहित चैतन्य आणि आत्मानंद दोन्ही काही एकच आहे. मग अशा वेळेला विषय भोगकाली मिळणारा जो आनंद आहे तर तो आनंद सुद्धा कोणाचा आहे, आत्म्याचाच आनंद आहे. म्हणजे या ठिकाणी त्या विषयापासून आनंद मुळीच मिळत नाही. पण आपल्याला भ्रम होतो की नाही, भ्रम होतो. आता याची शंका काय होती, शंका अशी होती की त्यावेळेला वृत्ती निर्वृत्तिक आहे, निर्वृत्तिक वृत्ती आपलं निर्वृत्तिक स्थिती नाही, फक्त त्या ठिकाणी इच्छारूप चंचल वृत्तीचा अभाव आहे. परंतु ज्ञानाकार झालेली सात्विक वृत्ती आहे आणि त्या सात्विक वृत्तीमध्येही ती वृत्ती त्या पदार्थाच्या ज्ञानाकार होते. याचाच अर्थ ती वृत्ती बहिर्मुख आहे, तिला पृष्ठभागी असणाऱ्या आत्मानंदाचं भान होत नाही. मग कोणाचं भान होतं, तर ती वृत्ती बाहेरची ज्ञानाकार झालेली आहे त्या, बरोबर आहे ना, त्या पदार्थाच्या ज्ञानाकार झालेले आहे. तर त्या पदार्थाचं उपहित चैतन्य कोण आहे, तो त्या मूळ चैतन्याला पदार्थ काय झालेला आहे, उपाधी झालेला आहे. त्यामुळे होणारा आनंद त्या विषयाचा आहे का, त्या पदार्थाचा आहे का, तर त्याचा नसून त्याच्या काय उपहित चैतन्याचाच आहे. आता पाठीमागं आपलं होऊन गेलं तर जे चैतन्य ते एकच आहे, सगळं एकाच चैतन्याला उपाधी भेदामुळे वेगवेगळी नाव आलेली. मग आता जर आम्ही असं म्हणायला लागलो की तो आनंद विषयोपहित चैतन्याचा नसून ते सुद्धा आनंद कोणाचा आहे, आत्म्याचाच आनंद आहे असं म्हटलं तर काय वावगं आहे का, वावगं नाही. परंतु आत्मानंदाचे भान न होता ज्या बाह्य विषयाकार ती वृत्ती आहे त्या विषयोपहित चैतन्यानंदाचे भान त्या वृत्तीकडून होते. विषयोपहित चैतन्य आणि साक्षी चैतन्य यात भेद नाही, हे आपण पाहिलं पाहिजे. कारण आता इथं म्हणायचं म्हणून भेद नाही का, भेदच नाही. कोणत्या विषयोपहित चैतन्यात आणि साक्षी चैतन्यात भेद नाही का, चैतन्यातच भेद नाही, चैतन्यातच भेद नाही. त्यामुळे ज्या मनुष्याला चिंतनाने ज्याची वृत्ती परिपक्व झाली त्याला ही शंका वाटेल का, सगळा आनंद कोणाचा आहे, आज चैतन्याचाच आनंद आहे का, चैतन्य सोडून कुठं आनंदच नाही. पण विषयात आहे तो फार थोडा आहे की नाही, सुख पाहता जवा पाडे का नाहीच आहे ते. मग म्हटले कशासाठी, ह्या भ्रमिष्ठांचा अनुवाद करण्यासाठी तुकाराम महाराजांनी सांगितलं की त्यांना विषयाचा आनंद सांगायचा होता. थोडा आहे नाही, आनंदच नाही, एवढंच सांगायचं होतं. आनंद फक्त कुठं आहे, सुख एकचित आहे, एकाच ठिकाणी परमात्माच फक्त आनंद रूप आहे. सुखरूप आहे साधुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. जसे मोठेचे बैल मागे सरकून विहिरीजवळ येतात, त्यांच्या पृष्ठभागाकडे विहिरीत पाणी असते, परंतु त्यांची तोंडे विहिरीकडे नसल्यामुळे त्यास पाटातील पाणी जसे पिण्यास मिळते, त्याप्रमाणे बाह्य इच्छित विषय प्राप्त झाल्यावर बाह्य विषयाकार ज्ञानरूप सात्विक वृत्ती असते. त्या बहिर्मुख वृत्तीच्या पृष्ठभागाच्या ठिकाणी आत्मानंद आहे. परंतु आत्मानंदाचे भान न होता ज्या बाह्य विषयाकार ती वृत्ती आहे त्या विषयोपहित चैतन्य आनंदाचे भान
त्या वृत्तीकडून होते. ठीक आहे नाही सगळं. विषयोपहित चैतन्य आणि साक्षी चैतन्य यात भेद नाही. म्हणून विषयोपहित चैतन्याचा जो आनंद तोच आत्मानंद आहे. म्हणून आत्मानंदाचेच भान होते, विषयात आनंद नाहीच नाही. मग त्यावेळेला ज्या विषयोपभोगकाली जो तुम्हाला आनंद होतो तो आनंद सुद्धा कोणाचा आहे? विषयोपहित चैतन्याचा आहे. विषयोपहित चैतन्य आणि वृत्त्याधिष्ठान साक्षी चैतन्य हे दोन्ही एकच आहे. त्यामुळे विषय भोगकाली होणारा आनंद सुद्धा कोणाचा आहे? आत्म्याचाच आनंद आहे. विषयात सुख मुळीच नाही असं श्री गुरूंनी सांगितलं. आता याच्यानंतर शिष्य म्हणतो, आता तो काय म्हणतो, मला अजून विषयात थोडा आनंदही वाटत होता. आता इतकं समजावून सांगितल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आता विषयात आनंद मुळीच नाही. तर आता तो त्याचा पर्वता देतो, सांगतो की विषयात आनंद मुळीच नाही हे मला समजलं. मग आपल्याला वाटतं की आता हा कृतार्थच झाला आहे की नाही. आपण कृतार्थ झालो, आपल्याबरोबर हाही कृतार्थ झाला. पण तो लगेच पुन्हा पण म्हणतो, विषयात आनंद मुळीच नाही हे समजले पण असं म्हणतो. शिष्य म्हणतो, महाराज विषयात आनंद नाही हे समजले, परंतु आत्मानंदाचा भोग घेण्यास विषय संपादन करणे अवश्य आहे असे वर सांगितलेल्या समाधानावरून सिद्ध होते. आता स्वामी महाराज म्हणते सर्वात हानी मुमुक्षूची करणारे दोनच गोष्टी आहे, पण आणि परंतु. सगळं आहे पण असं म्हटलं किंवा परंतु म्हटलं की मागचं सगळ्यावर पाणी फिरतं. ते स्वामी महाराज सांगायचे की पाहुणे आले अचानक घरी, कशासाठी? तर त्यांना का म्हणून येणं केलं? म्हणजे काही नाही, तुमची मुलगी लग्नाला आहे असं समजलं आणि म्हणून आलो. ते म्हणे ठीक आहे या. जेवण वगैरे केलं, सर्व झालं आणि नंतर तसेच उपक्रम केला, पण उपसंहार न करता तसेच निघाले. तर त्यांनी विचारलं की तुम्ही तर आले होते, मग काय तुमचं कधी करणार काय? त्याने नाही, तुमचं घराणं चांगलं आहे, मुलगी चांगली आहे, सर्व चांगलं आहे, परंतु आमच्याबरोबर असणाऱ्या मनुष्याने त्याची पत्रिका पाहिली आणि त्यांनी सांगितलं की ही पत्रिका विरुद्ध आहे. म्हणजे सर्व चांगलं. याला वाटलं की याच्या आशा वाढत चालल्या, आता हे लग्न जुळून येतं की काय. तेवढ्यात ते म्हणले पण पत्रिका जुळत नाही. म्हणजे याचा अर्थ होत नाही. म्हणजे मागचं जेवढं बोललं तेवढ्यावर पाणी फिरलं. तसं हा म्हणतो, महाराज विषयात आनंद मुळीच नाही हे समजले, परंतु आत्मानंदाचा भोग घेण्यास विषय संपादन करणे अवश्य आहे असे वर सांगितलेल्या समाधानावरून सिद्ध होते. आता याला म्हणतात उलट डोकं चालणं. त्यांनी सांगितलं आनंद हा सगळा काय आत्म्याचाच आनंद आहे. आनंद आत्मा सोडून कुठंच नाही, विषयात मुळीच आनंद नाही हे समजलं. काय माणसाला सूक्ष्म अशा प्रकारचा इतका संस्कार असतो का जरी आत्मा आनंद रूप असला तरी विषय भोग सोडता कामा नाही. आहे का? इतका मनुष्य, ज्ञानी मनुष्य तर इतकं त्याचं म्हणजे बुद्धी इतकी सूक्ष्म होती की तो म्हणतो की आत्मेच्याच ठिकाणी आनंद आहे, ऐक नाही, दुसरं कशाच्या ठिकाणी नाही. परंतु आता ही प्रक्रिया त्यांनी समजावून सांगितली की बाबा विषय भोगाली होणारा आनंद सुद्धा काय आहे? आत्म्याचा आहे. मग निखळ आत्म्याचा म्हणजे निरसा आनंद घ्यावा ना, तर ते घ्यायचं ना. तर ती प्रक्रिया समजावून सांगत असताना त्यांनी त्याचाच एक भाग घेतला आणि तो काय म्हणायला लागला, जरी आनंद आत्म्याचा असला तरी विषय भोगकाली तो आनंदाचा अनुभूती येते की नाही. म्हणून माणसाने काय केलं पाहिजे, जरी आत्मानंद भोगायचा झाला तर आत्मानंदाचा भोग घ्यायला साधन काय आहे? अनेक प्रकारचे विषय भोगले. मग ज्या वेळेला वृत्ती बहिर्मुख वृत्ती होईल, त्या बहिर्मुख वृत्तीत काय होईल? विषयोपहित चैतन्याचं आनंद अभिव्यक्त होईल आणि तो आनंद विषयोपहित चैतन्याचा आनंद आपला साक्षी चैतन्य आणि विषयोपहित चैतन्य दोन्ही एकच आहे. अर्थात तो आनंद आत्मानंद आपला आत्मानंदच आहे. मग आत्मानंद जरी प्राप्त करायचा झाला तर विषय संपादन केल्याशिवाय दुसरे काही गत्यंतरच नाही असं त्याचं म्हणणं आहे. का खरं तर कारण असं आहे की मनुष्याला हे जे विषय मनुष्याला वाटतं जरी ब्रह्मज्ञान झालं तरी सुद्धा विषय भोगासहित असावं, म्हणून मनुष्य असंगत्वाचं वगैरे जास्त समर्थन करतो. काही झालं तरी माझ्या आत्म्याला काय आहे, म्हणजे खरं त्याच्या मनात सूक्ष्म इच्छा असते, विषय भोग इच्छाची, पण त्याला वेदांत शिकल्यानंतर चांगलं पुढ देता येतं, आहे की नाही. असंगोहम निर्विकारोहम असं म्हणता येतं. म्हणून तो असं म्हणतो की मला ही तुमचं चांगल्या प्रकाराने कळलं,
परंतु याचा एक अर्थ असा झाला, वर सांगितलेल्या प्रक्रिये तुम्ही जे समाधान केलं आम्हाला, वर जी प्रक्रिया सांगितली त्याच्यावरून असं कळतं की जर माणसाला आत्मानंदाचा भोग घ्यायचा, अरे आत्मा निर्विकल्प आहे, निर्विषय आहे, निरपेक्ष आहे, ऐक ना, वृत्ती विवर्जित आहे, आणि अशा आत्म्याचा भोग घ्यायला, आत्मानंदाचाच भोग घ्यायचा तर निर्वृत्ती स्थितीत राहा, तुष्णी अवस्थेत राहा. जे विषय मनुष्याच्या अंतःकरणावरती चंचल करतात आणि त्याला दुःखाच्या गर्तेत लोटतात, तेच विषय आत्मानंदाचं भान होण्यासाठी साधन करणं हे कितीतरी मूढता आहे की नाही, आहे की नाही, किंवा हा मोठा प्रमाद आहे, किंवा ही आत्मवंचन आहे. असं असताना देखील माणसाचं बुद्धी जी आहे अशी चालते. म्हणून तो म्हणतो आत्मानंदाचं भान होण्यासाठी विषयाचं संपादन करणं हे फार आवश्यक आहे असं मला वाटतं, असं तो म्हणतो. आत्मानंदाचा भोग घेण्यास विषय संपादन करणे अवश्य आहे असे वर सांगितलेल्या समाधानावरून सिद्ध होते. केवळ विषय भोगात निमग्न असलेल्या पुरुषांनी आत्मानंद भोगण्याकरिताच आम्ही विषय संपादन करतो असे म्हणण्यास काय हरकत आहे, कारण विषयाकार झालेल्या ज्ञानरूप वृत्तीतच आत्मानंदाचे भान होते. आता तो म्हणतो काही लोक केवळ विषय भोगामध्येच निमग्न आहे, त्यांना दुसरं काहीच नाही. एक झाला की एक विषय संपादन करायचा. त्यांना जर कोणी म्हटलं का हो तुम्ही काय सारखे रात्रंदिवस हे शब्दस्पर्शादी विषयांच्या पाठीमागे लागले, तुम्हाला ते आत्म्या मनुष्याला देवे दिला देह भजना गोमटा, आत्मानंदाच्या प्राप्तीसाठी दिला असताना तुम्ही सगळा देह काय विषयांमध्येच खर्च करता. काय विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करील किव, नुपजे नारायणी भाव पावनी काय ठाव नरदेह. ऐके नाही, असं जर त्याला म्हणलं अहो तुम्हाला लक्षात आला नाही का माझा भाऊ विषय ओढी भुलले नाही, आणि तो म्हणतो त्या नारायणाचंच काय आहे आनंद घेण्यासाठी या ठिकाणी मी विषय संपादन करते. विषय संपादन केला की चंचल इच्छा वृत्तीचा अभाव होतो, सात्विक विषयाकार झालेली वृत्ती होते, त्या वृत्तीमध्ये विषयोपहित चैतन्यानंदाचं भान होतं, आणि तेच तो चैतन्य, आणि आम्ही हिशेब शिकलेले विचारसागर शिकलेले त्या ठिकाणी ते जे विषयोपहित चैतन्याचा आनंद तोच साक्षी चैतन्याचा, वृत्त्यधिष्ठान चैतन्याचा अर्थात प्रत्येक आत्म्याचा तोच आनंद आहे, आणि त्या आनंदाच्या भोगासाठी विषय संपादन करतो असं जर कोणी म्हणते, कोण जो विषय भोगामध्ये अत्यंत प्रवृत्त झालेला जो मनुष्य आहे, असं उद्या समर्थन करेल का नाही, आणि त्याचं काही चुकीचं आहे का? बरं, ही प्रक्रिया कोणी पटवून दिली? तुम्हीच पटवून दिली, आणि ती मला चांगल्या प्रकाराने पटलेली आहे, परंतु त्याचा आशय मात्र त्यांनी असा काढला. लक्षात आलं ना? केवळ विषयोपभोगात निमग्न असलेल्या पुरुषांनी आत्मानंद भोगण्याकरिताच आम्ही विषय संपादन करतो असे म्हणण्यास काय हरकत आहे काय हरकत का नाही, तर ते सांगतो. कारण विषयाकार झालेल्या ज्ञानरूप वृत्तीतच आत्मानंदाचे भान होते. आत्मानंदाचं भान कुठं होईल? विषयाच्या ज्ञानाकार झालेली जी वृत्ती तिच्यामध्येच आत्मानंदाचं, विषयोपहित चैतन्याचं म्हणणं काय, चैतन्यानंदाचं म्हणणं काय, आणि आत्मानंदाचं म्हणणं काय सारखंच आहे. कारण तुमच्या दृष्टीने चैतन्य एकच आहे की नाही, त्याच चैतन्याचं तिथं विषयोपहित म्हणण्याऐवजी आत्मानंदाचं भान होतं असं म्हणलं तर काय हरकत आहे. आता तर एकदम त्यांनी प्रक्रिया जुळवून सांगितली. आता श्रीगुरु सांगतात, श्रीगुरु म्हणतात, बाबा रे, वरील आम्ही सांगितलेल्या समाधानावर हा दोष येतो, याकरिता आता उत्तम सिद्धांत सांगतो तो असा. आता ही जर वरच्यासारखी जर प्रक्रिया आपण जशीच्या तशी मांडली तर लोक अशा प्रकारचा तिचा अर्थ घेतील आणि आपल्याला काही म्हणता येणार नाही, कारण हा दोष येतोच. आत्मानंदाचं भान होण्याकरता आम्ही विषय संपादन करतो असं म्हणलं. कारण तुम्ही काय म्हणता की विषय भोगाली होणारा जो आनंद आहे तो कोणाचा आहे? आत्म्याचाच आहे. बरं, प्रक्रिया कसा विषय भोगाली होणारा आनंद आत्म्याचा कसा, ही प्रक्रिया एकदम व्यवस्थित सांगितली आणि ती त्याला कळली, परंतु तो म्हणायला लागला की आता विषयाचं संपादन करण्यानेच आत्मानंदाचं भान होईल, हा दोष येतो. मग आता गुरुजी म्हणतात आपल्याला, गुरुजींना काय त्यांचं सरळ सांगणे आहे की नाही, त्यांना काय माहित हे याच्या अंतःकरणामध्ये काय आहे, त्यामुळे त्यांनी आपलं सरळ सांगितलं. पण बरोबर आहे म्हणतात की हा दोष मात्र येतो. त्याकरता त्याला म्हणतात याच्यापेक्षा तुला आता थोडासा काय त्याच्यात परिष्कार करून, त्याच्यामध्ये परिष्कार करून मी तुला आता उत्तम अशा प्रकारचा सिद्धांत सांगतो, फक्त हा तुझ्या बुद्धीवर मात्र आरूढ करून घे. बाबा रे, वरील सांगितलेल्या समाधानावर हा दोष येतो, याकरिता आता उत्तम सिद्धांत सांगतो तो असा. इच्छित विषय प्राप्त झाल्यावर दुसरी इच्छा उत्पन्न होईपर्यंत वृत्ती अंतर्मुखच असते, विषयाकार बहिर्मुख राहत नाही. त्या अंतर्मुख वृत्तीत आत्मानंदाचे भान होते.
त्या अंतर्मुख वृत्तीच्या उत्पत्तीस इच्छाभाव हे कारण आहे. जसा एकांत स्थानात बसलेल्या उदासीन पुरुषास बहिर्मुख ज्ञानरूप वृत्ती काही नसते आणि त्यावेळी इच्छादी वृत्तीचा अभाव असतो, अशा वेळी अंतर्मुख वृत्तीतच अंतर्मुख वृत्तीच आत्मानंदाचे ग्रहण करते. वृत्ती नसते असा कोणताही काल नाही. तसेच इच्छित विषयाच्या लाभाने इच्छादिकांचा अभाव होतो, म्हणून पदार्थ ज्ञानानंतर अंतर्मुख वृत्ती मानली पाहिजे. त्या अंतर्मुख वृत्तीने आत्मानंदाचे ग्रहण आणि विषयाचे ज्ञान हे अत्यंत अव्यवहित आहेत. म्हणून पुरुषांना अशी भ्रांती होते की मी विषयाच्या ठिकाणीच आनंदानुभव केला. चांगलं पहा. वृत्ती बहिर्मुख असते आणि बहिर्मुख वृत्तीत होणारा आनंद ही आत्म्याचा दान. गुरुजींना असं सिद्ध करायचं होतं की तो आनंद विषयात नाही. बहिर्मुख जरी वृत्ती असली तरी त्या वृत्तीमध्ये जो आनंदाची अभिव्यक्ती होते, विषयाकार जेव्हा त्या वृत्तीचा परिणाम होतो, तर ती ज्ञानाकार झालेली जी वृत्ती आहे, त्या ज्ञानाकार वृत्ती त्या पदार्थाच्या ज्ञानाकार झालेल्या वृत्तीमध्ये त्या पदार्थ उपहित किंवा विषय उपहित चैतन्यानंदाचं भान होतं आणि दोन्ही चैतन्य काय आहे, एकच आहेत. असंच त्याला प्रक्रिया पटवून सांगितली. परंतु शब्द काय केला, त्यांनी काय सांगितलं की ही बहिर्मुख झालेली वृत्ती आहे आणि तिच्यामध्ये आपल्याला पृष्ठभागावर असणाऱ्या आत्मानंदाचं भान होत नाही, ते विषयोपहित चैतन्याचं भान होतं असं सांगितलं. आणि नंतर पुन्हा त्याला हे सांगितलं की विषयोपहित चैतन्यानंदाचं जे भान आहे तेच काय आहे, आत्मानंदाचं भान आहे असं सांगितलं. तर त्यांनी त्याचा उलट अर्थ काढला. तेव्हा आता ते काय करतात, त्याच्यामध्ये परिष्कार करून सांगतात. सांगताना आता कसं सांगतात बघा, की आता ते काय म्हणतात, वृत्ती बहिर्मुख असते नाही म्हणायचं. ज्या वेळेला अनुकूल विषय आपल्याला प्राप्त होतो किंवा त्या अनुकूल विषयाचा भोग होतो, त्यावेळेला वृत्ती बहिर्मुख, वास्तविक वृत्ती बहिर्मुखच असते. पण आता त्याला काय म्हणतात, ती वृत्ती बहिर्मुख नसते, ती आंतर्मुखच असते. तर ती वृत्ती आंतर्मुख असल्यामुळे त्या आंतर्मुख वृत्तीत आत्मानंदाचं भान होतं. तर ते कसं होतं ही प्रक्रिया त्याला सांगतात. आता कसं सांगतात, इच्छित विषय प्राप्त झाल्यावर दुसरी इच्छा उत्पन्न होईपर्यंत वृत्ती अंतर्मुखच असते. याच्यामध्ये सिद्धांती जो आहे तो वृत्ती नाही असा कोणताच काल मानत नाही. वृत्ती असते, एक इच्छारूप चंचल वृत्ती असेल किंवा अंतर्मुख झालेली स्थिर वृत्ती असेल, पण वृत्ती ही असतेच असं मानतो. तर तो सांगतो की ज्या वेळेला इच्छित विषय आपल्याला प्राप्त होतो, तर त्यावेळेला एक इच्छित आपल्याला ज्या विषयाची इच्छा निर्माण झाली आणि तो विषय आपल्याला प्राप्त झाला, विषय प्राप्त झाला की ती वृत्ती काय होते, अंतर्मुखच होते असं ते सांगतात. जोपर्यंत आपल्याला इच्छित विषय प्राप्त झाला नाही तोपर्यंत वृत्ती बहिर्मुख असते. परंतु अनुकूल इच्छित विषय प्राप्त झाला की त्यावेळेला त्या ठिकाणी त्या चंचलता रूप वृत्तीचा अभाव होतो आणि ती वृत्ती काय होते, अंतर्मुख होते. पहा कुठपर्यंत अंतर्मुख राहते ती, दुसऱ्या विषयाची इच्छा उत्पन्न होईपर्यंत. आपल्याला एकदा शब्द अनुकूल विषय शब्द तो आपल्याला प्राप्त झाला, त्यावेळेला ती वृत्ती अंतर्मुख झाली. परंतु अंतर्मुख झालेली वृत्ती कुठपर्यंत राहील, दुसरा शब्द किंवा दुसरा स्पर्श रूप ह्या विषयांच्या प्राप्तीची इच्छा, अनुकूल विषयांच्या प्राप्तीची इच्छा जोपर्यंत निर्माण झाली नाही तोपर्यंत ती वृत्ती अंतर्मुख राहते. कंटाळवाणं नाही ना चाललं. इच्छित विषय प्राप्त झाल्यावर दुसरी इच्छा उत्पन्न होईपर्यंत वृत्ती अंतर्मुखच असते. विषयाकार वृत्ती बहिर्मुख राहत नाही. ते म्हणतात विषयाकार झाली, काय आपल्याला अनुकूल विषय प्राप्त झाला की विषयाच्या आकाराची वृत्ती होते, तर त्यांनी काय सांगितलं, ती वृत्ती बहिर्मुख आहे. आता काय सांगतात, ती वृत्ती अंतर्मुख आहे. कधी विषयाचा ज्ञानाकार झालेला, आपलं वृत्तीचा ज्ञानाकार झालेला जो परिणाम आहे त्या परिणामाच्या खाली देखील वृत्ती काय आहे, अंतर्मुखच आहे. कुठपर्यंत, जोपर्यंत दुसऱ्या विषयाच्या अनुकूल विषयाच्या प्राप्तीची इच्छा निर्माण झाली नाही तोपर्यंत ती वृत्ती अंतर्मुख असते असं सांगितलं. विषयाकार बहिर्मुख वृत्ती राहत नाही. पहिल्यांदा काय म्हणते, ते विषयाकार बहिर्मुख वृत्ती. आता काय म्हणतात, वृत्ती त्यावेळेला अंतर्मुखच असते तोपर्यंत दुसऱ्या पदार्थाच्या प्राप्तीची किंवा दुसऱ्या विषयाच्या प्राप्तीची इच्छा उत्पन्न होत नाही तोपर्यंत. आणि त्या अंतर्मुख वृत्तीत आत्मानंदाचे भान होते. म्हणजे बघा, विषयोपभोगकाली देखील वृत्ती अंतर्मुख, खरं जर बारकाईने विचार केला उपनिषदांत त्यामध्ये सांगितलं की त्यावेळेला वृत्ती पूर्णपणे अंतर्मुखच असते, बहिर्मुख नसते. बहिर्मुख वृत्तीला आत्मानंदाचं त्या ठिकाणी आनंदाचं भान होणार नाही. त्या वृत्ती कशी असते, अंतर्मुख. तो जो आनंद आहे तो कोणाचा घेत असते, आत्म्याचा. त्यांनी खूप मोठी शृंगारिक उदाहरणं दिली, ती काही सांगत नाही. तर या ठिकाणी कोणत्याही विषयोपभोगकाली होणारा जो आनंद आहे तो
तो आनंद हा आत्म्याचाच आनंद असतो. आत्म्याचाच असतो म्हणजे स्वतःचाच आनंद असतो. आपण त्या विषयावर तो आरोपित करतो आपलाच आनंद आणि आपल्याला वाटतं की त्या विषयाने दिला. त्यासाठी आपण नेहमी कीर्तनात प्रवचनात ऐकतो की ते कुत्रं जे आहे तर ते हाड चगळत असतं आणि त्याचे हिरड्याचं रक्त निघतं आणि त्याला वाटतं की हाडाचं रक्त आपण शोषण करतो. वास्तविक ते रक्त कोणाचं आहे? त्याचंच आहे. तसं विषयभोगाली प्राप्त होणारा जो आनंद आहे तो आनंद कोणाचा आहे? आत्म्याचाच आहे. आपण त्या पदार्थावर तो आरोपित करतो आणि तो पदार्थ आपल्याला आनंद देतो असं आपल्याला वाटतं. खरी वस्तुस्थिती अशी नाही. म्हणून सगळा जेवढा विषय भोगकाली होणारा आनंद सगळा आनंद आत्म्याचाच आनंद आहे, विषयाचा मुळीच नाही. बहिर्मुख वृत्ती असली तरी आनंद आत्म्याचाच आहे, अंतर्मुख असली तरी आनंद आत्म्याचाच आहे. आणि ज्या वेळेला आपण म्हणतो की वृत्तीचा विषयाकार परिणाम झाला त्यावेळेला सुद्धा आनंद विषयाचा नसून तो कोणाचा आहे? आत्म्याचाच आनंद आहे. फक्त वृत्ती बहिर्मुख म्हटल्यामुळे अडचण आली तर आता आम्ही काय म्हणतो? वृत्ती अंतर्मुख. मग अंतर्मुख वृत्तीत काय होईल? पृष्ठभागी असणाऱ्या आत्मानंदाचंच भान होईल. आम्ही सांगतो की दुसरी वृत्ती उत्पन्न झाली नाही, आहे की नाही? आणि दुसरी वृत्ती उत्पन्न म्हणजे दुसऱ्या अनुकूल अशा विषयाच्या प्राप्तीची इच्छा किंवा वृत्ती उत्पन्न झाली नाही, इच्छारूप वृत्ती उत्पन्न झाली नाही आणि एक अनुकूल विषय प्राप्त झाला आणि वृत्ती अंतर्मुख झाली आणि त्या वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान झालं. विषयाकार इच्छित विषय प्राप्त झाल्यावर दुसरी इच्छा उत्पन्न होईपर्यंत वृत्ती अंतर्मुखच असते, विषयाकार बहिर्मुख राहत नाही. त्या अंतर्मुख वृत्तीत आत्मानंदाचे भान होते. हे झालं ना. आता पुढे कसं सांगतो बघा. त्या अंतर्मुख वृत्तीच्या उत्पत्तीस इच्छा भाव हे कारण आहे. जेव्हा तुमची वृत्ती जेव्हा अनुकूल विषय प्राप्त झाला त्यावेळेला तुमची वृत्ती काय झाली? अंतर्मुख. अंतर्मुख कशामुळे झाली याचा जर विचार केला तर आता जो इच्छित विषय आपल्याला पाहिजे होता तो इच्छित विषय प्राप्त झाल्यामुळं त्या इच्छेचा काय झाला? अभाव झाला. म्हणजे वृत्तीच्या अंतर्मुखतेला कारण काय आहे? इच्छाभाव. हे इच्छाभावामुळं इच्छेचा अभाव झाला की वृत्ती अंतर्मुख होते. आता यासाठी उदाहरण द्या. तुम्ही म्हणा इच्छेचा अभाव झाल्यावर वृत्ती अंतर्मुख होते आणि त्या अंतर्मुख वृत्तीत आत्मानंदाचं भान कसं होतं असं वाटलं तर आपल्या अनुभवाचं दररोजचा कसा अनुभव घडतो त्या अनुभवावरून सांगतात की अनुकूल विषय प्राप्त झाल्यानंतर वृत्ती अंतर्मुख कशी होते आणि त्या अंतर्मुख वृत्तीला कारण कोण आहे? इच्छेचा अभाव. आणि इच्छेचा अभाव झाला की वृत्ती अंतर्मुख होते आणि त्या अंतर्मुख वृत्तीत आत्मानंदाचं भान होतं. तर ते आपल्या दैनंदिन जीवनातलं उदाहरण सांगतात. जसा एकांत स्थानात बसलेल्या उदासीन पुरुषात बहिर्मुख ज्ञानरूप वृत्ती काही नसते. जसा एकांत स्थानामध्ये आता जसा समजा पाऊस चालू आहे सगळीकडं, त्याच्यामध्ये आपण एकटा आपल्या खोलीमध्ये बसलेला आहे आणि त्यावेळेला खोलीमध्ये आपली वृत्ती कोणत्याही आकाराची झालेली नाही, कोणत्याही विषयाकार झालेली नाही. आणि अशा वेळेला आपला एखादा मित्र आला तर आपण डुलत असतो, आनंदात दिसतो. तो म्हणतो काय आज फार आनंदी, काय कारण आहे? तो म्हणतो काही कारण नाही. काही कारण नाही म्हणजे आता त्याचं कोणतीही म्हणजे इच्छित विषयाच्या आकाराची झालेली ज्ञानरूप वृत्ती नाही आणि आनंद तर आहे. म्हणजे आता तो इच्छा कोणताही इच्छा तर उत्पन्न झाली नाही, इच्छित विषयाच्या ज्ञानाकार परिणाम झालेला विषयाकार परिणाम झालेला नाही वृत्तीचा, बरोबर ना. आणि तरी सुद्धा त्याला म्हटलं काय फार आनंदात बसले, त्याला विचारलं काय बरं आज विशेष आहे? तो म्हणतो काही नाही. काही नाही म्हणजे त्याला कोणता अमुक विषय प्राप्त करायचा अशी इच्छाही नाही आणि तरी तो आनंदात आहे. आनंदात याचा अर्थ काय? त्याला इच्छेचा अभाव आहे आणि इच्छेचा अभाव झालेली वृत्ती कशी आहे? अंतर्मुख आहे आणि त्या अंतर्मुख वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होत आहे. मग त्यामुळे ते विषयाच्या द्वारा होते का त्या भान? नाही. विषय नसताना देखील विषयाकार वृत्तीचा परिणाम झालेला नसताना, विषयाच्या ज्ञानाकार वृत्तीचा परिणाम झालेला नसताना देखील त्याला आनंद आहे. मग याचा अर्थ ते अंतर्मुख वृत्ती वाचून होत नाही आणि त्या अंतर्मुख वृत्तीला कारण काय आहे? विषयाची प्राप्ती आहे का इच्छेचा अभाव आहे? इच्छेचा अभाव हा अंतर्मुख वृत्तीला कारण त्याला इच्छा नाही कोणता विषय प्राप्त व्हावा, म्हणून जो प्राप्त व्हावा तो झाला. झाल्याबरोबर काय झाली? इच्छारूप वृत्ती निवृत्त झाली आणि इच्छारूप वृत्तीचा अभाव झाल्यामुळे वृत्ती अंतर्मुख झाली. अंतर्मुख वृत्तीत आत्मानंदाचं भान झालं. ह्या प्रक्रिया जर आपण चांगल्या प्रकाराने कळून घेतल्या, मनन केलं तर बऱ्याच वेळेला चांगले मोठे शिकलेले लोक असतात आणि त्यांना ही गोष्ट कळत नाही. आणि कालच परवाच आपण सांगितलं होतं आताच्या काळामध्ये मग आपण जर अशा प्रकारचं मनोविज्ञान
वास्तविक मोठे मोठे सायकॅट्री आपल्याकडे त्या सर येतात ना, अवताडे सर, तर ते म्हणतात की माझं सगळं आयुष्य त्या मानस याच्यामध्ये, ते फार मोठे विद्वान आहे, आता ते याच्यामध्ये PhD आहे त्यांची, तरी म्हणतात की ह्या विचारसागराचा प्रक्रिया करून घेण्याला आम्हाला मोठे कष्ट होतात. पण कष्ट करून जेव्हा आम्हाला हा अर्थ लक्षात येतो, का असं वाटतं का जीवनात आपल्याला जे काही मनोविज्ञानाचा आपण अभ्यास केला त्याचं सार आपल्याला मिळालं. आणि ते जर सगळ्या सुट्टीत येतात की नाही, त्या दिवाळीची सुट्टी असो, उन्हाळ्याची सुट्टी असो, 4 दिवस वेळ मिळाला तरी ते विचारसागराचं चिंतन करतात. याचं कारण का, ह्याच्यामध्ये फार मोठी अपूर्वता आहे. ह्या गोष्टी जर आपल्याला चांगल्या कळून घेतल्या आपण, आणि विशेषतः या कळून दुसऱ्याच्या बुद्धीवर आरूढ करण्याचा जर आपण प्रयत्न केला, तर हे भांडवल मोठे आहे आपल्याजवळ, आहे की नाही. कारण हे लोकांना ज्ञात नाही, आणि हे अपूर्वता आपल्याला काय हे ज्ञात आहे. फक्त ते कसे चांगल्या प्रकाराने अगदी तंतोतंत समजून घेतली पाहिजे आणि दुसऱ्याला दाखवता आली पाहिजे. नुसते शब्द पाठ करून आपण समजून सांगण्यापेक्षा त्याला ते दिसलं पाहिजे समोर. अंतर्मुख झालेली वृत्ती, त्याच्यामध्ये होणारा आत्मानंदाचं भान, इच्छेच्या अभावामुळे वृत्ती अंतर्मुख कशी होते, असं त्याला थोडंसं उदाहरण वगैरे देऊन जर त्यांनी शंका केली, तर नाही केली तर त्याला आपण चांगल्या प्रकारे सरळ मार्गाने ही गोष्ट समजावून सांगितली, तर माणसाच्या जीवनाची कोडीच उलगडून जातात की विषयात आनंद नाहीच आहे. आता फक्त त्याला विषयात आनंद नाही तर प्रवृत्ती जर होत असली तर ती कशी निरोध करायची, त्याचं जे संतांनी सांगितलेलं मार्गदर्शन आहे. पण पहिलं तर हे अगदी निश्चित ठरलं पाहिजे, विषयात आनंद नाही. आनंद फक्त काय आहे, आत्म्याचाच आनंद आहे, किंवा आनंद स्वरूप फक्त आत्माच आहे. ह्या गोष्टी आपण स्वतः चिंतन केल्याशिवाय दुसऱ्याला व्यवस्थित सांगता येत नाही. म्हणून हे फार अंतर्मुख वृत्तीनंच पण याचं मनन चिंतन केलं पाहिजे. आणि याचं उदाहरण आहे की नाही, त्या मनुष्य कितीतरी वेळा मनुष्य अशा पावसाळ्याच्या दिवसात वगैरे एकटा बसलेला असतो, बाहेर सगळा निसर्ग असतो, तरी त्याच्याकडून त्या आकाराची वृत्ती झाली नाही आणि तो आनंदात असतो. आनंदात असायला कारण काय आहे, कोणता अनुकूल विषय का प्राप्त, तरी सुद्धा वृत्ती काय आहे, अंतर्मुख. अंतर्मुख झाली कशामुळे, तर इच्छेचा अभाव, त्याच्यामुळे वृत्ती अंतर्मुख होते. आणि अंतर्मुख झालेल्या वृत्तीचा वृत्ती अधिष्ठान चैतन्य त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होतं, तोच आत्मानंदाचं, त्याला त्याच्या ठिकाणी आत्मानंदाचं प्रतिबिंब पडतं, तोच आत्मानंद आहे. म्हणजे त्या काळामध्ये इच्छेचा अभाव, वृत्तीची अंतर्मुखता आणि आनंदाचं भान, अशा गोष्टी घडून येतात. ठीक आहे ना. आणि ज्यावेळी इच्छादी वृत्तीचा अभाव असतो अशा वेळी अंतर्मुख वृत्तीच आत्मानंदाचे ग्रहण करते. वृत्ती नसते असा कोणताही काल नाही. त्या ठिकाणी वृत्तीच नाही. वृत्ती कोणती आहे, अंतर्मुख वृत्ती आहे. वृत्ती नाही असं नाही, तर वृत्ती कोणती आहे, अंतर्मुख वृत्ती. वृत्ती नाही असा वेदांताच्या दृष्टीनं कोणताही जिवंत माणसाचा काल नाही. फक्त वृत्ती कधी बहिर्मुख असेल तर कधी अंतर्मुख असेल, आणि त्यालाही कारण काही इच्छेचा अभाव होईल, त्यावेळेला ती वृत्ती अंतर्मुख होईल. अशा वेळी अंतर्मुख वृत्तीचंच आत्मानंदाचे ग्रहण होते. अंतर्मुख वृत्तीचं आत्मानंदाचे ग्रहण करते. याचा अर्थ आत्मानंदाचं ग्रहण करायचं असेल तर वृत्ती कशी पाहिजे, अंतर्मुखच पाहिजे. आणि वृत्ती अंतर्मुख करायची असेल तर त्याचं साधन काय, इच्छेचा